शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. आधारवाडी कारागृहाबाहेर वाजवले फटाके, तिघांना अटक, एक फरार. कल्याण शहरातील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाके वाजविल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल झाला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटकेनंतर पोलिसांनी या तिघांची धिंड काढली. उल्हासनगरातील कुख्यात आरोपी सतीश उर्फ सत्याभाई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही आतिषबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, कल्याण. खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण पश्चिम यांच्या हद्दीमध्ये आधारवाडी जेल येथे, आधारवाडी जेलच्या इथे दिनांक 14 तारखेला काही 3 ते 4 इसमांनी आतिषबाजी केली फटाक्याची आणि जेल प्रशासनाला च्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. अशा स्वरूपाची खडकपाडाला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची हकीकत अशी की त्यातील जो आरोपी आहे एक सत्या नावाचा, त्याचे हे मित्र होते आणि हे त्याचा वाढदिवस 15 तारखेला असलेल्या 14च्या रात्री हे जेल प्रशासनाच्या समोर, गेटच्या समोर येऊन त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. आणि जेव्हा त्याला जेल प्रशासनाने थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्याला त्याचे सरकारी कामामध्ये अडथळा आणला. अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करायचा अद्यापपर्यंत बाकी आहे. 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सत्या कोण आहे? हा सत्ता एक खुनाच्या गुन्ह्यामध्ये आधारवाडी जेलमध्ये आता सध्या शिक्षा भोगत आहे. एक आरोपी आहे रोहित जगदाळे, दुसरा आहे क्षितिज भगत आणि तिसरा आहे आकाश खडसे. हे तिघही सराईत गुन्हेगार आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का.